सॉरी. तर फॅमिली थोड्या वेळापूर्वी मी पेपरवरून आलो आणि आलो किंवा का हायतच म्हणजे आता कपडे बदलली. ही शूटिंगची कपडे आहेत. आता शूट असा शाळेच्या कपड्या मारायचा आहे. आणि आता गबी पण थोड्या वेळापूर्वी शाळेतनं आली. 5 वाजता गबी आली शाळेतनं. आता आम्ही शूटला लागणार आहे फॅमिली. तर शूट असा असणार आहे की आम्ही शाळेचे कपडे असणार आहे. गबी डोकं बिकं माझं फाडणार असा शूट आहे आजचा. आणि आता गबी आवरायला गेलेली आहे. आणि आजचा पेपर होता माझा मॅथ्स पार्ट 1चा पेपर होता. चांगला गेला पेपर. मम्मी आता टोपी विनती ना. हो. थांबा. कशाची टोपी पण ही थंडीची. इकडे बघ. पप्पासाठी. थंडीची टोपी हाय कर की. हाय. एवढी झाली. कशी बनवायची सांग बरं त्यांना जरा. कशी बनवायची तर माझी अर्धी बनवून झाली. आता काय सांगू. टोपी बनवण्याचा पण एक ब्लॉग टाक कर बरं जरा. विन बरं तिथं अक्का मम्मी कशी विनती. 4-5 प्रकारे विणता येते टोप्या. हे अशी कशी विनती जो अशीच विणतात. कशी विणतात. लागायचं का सुटला आता. लागू एका मिनिटात एक लाईन. गब्बी पण आली आता आवरून. किती वेळ लागेल ती लाईन व्हायला. एक मिनिट. तर फॅमिली आता आपण चाललेलो आहे बांधकाम शूटिंगसाठी. आपल्या घरापुढचं बांधकाम म्हणजे घरापुढच्या नाही रस्त्याच्या एक बांधकाम आहे. खूप दिवस झालं ते बांधकाम आहे. आता तिथंच आता आपण शूट मारणार आहे. आणि आता मागणं गबी आणि मम्मी येणार आहे शूटचं सामान घेऊन. तवर आता मी ब्लॉग मारणार आहे. येऊस तर ह्या पायऱ्यांवर बसणार त्याच्यात तवर तर शूटचं सामान घेऊन. आता गबी यायला लागली. गबे लवकर या. हाय नको करू ये लवकर. आता मागणं डायरेक्टर पण आल्या. हो डायरेक्टर. कुठं बसायचं. तर फॅमिली आता शूटचं लोकेशन हो का ही आहे. गेबीला इथं बसताना दाखवायची. बस बरं तिथं गबी इथं बसलेलं असती. हे आहे लोकेशन. आणि गबी कशी येडेगत करती. तर आता फॅमिली आता आम्ही लागणार आहे शूटला. तर फॅमिली आता आमचे डायरेक्टर दादाला काय हे लावतात. काय लावतो ते असं तुझ्या डोक्यातून रक्त पडते असं दाखवायचंय. कुंकू लावतो. लागलेलं असं दाखवायचं. तरी बघा फॅमिली मम्मी असं लावती. सर डायरेक्टर आमच्या असे लावतात. दाखव फॅमिली ह्याचं काय लागलेलं कसं दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. चला आता शूटला लागू. आणि फॅमिली तर आता दादा अशा झोपल्याला दाखवू शूट मध्ये असं लागलं म्हणजे की ह्या टावेल मध्ये दगड होता. आणि मी म्हणजे काय मला माहितीच नव्हतं ह्या टावेल मध्ये दगड आहे. मी तर असं डायरेक्ट मारला असं शूट होता. ए नखर नको करू आता. खोटंच आहे. आता कुठल्या दवाखान्यात नेसर लागलं तुला. लेस लागले वाटतं बघू. तरी आत्ता शूट मारत झालेला आहे. तर फॅमिली आत्ता शूट परत झालेला आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी.
फ्रेश होणार तोंडात फायदा होणार आणि पप्पांनी आहे घरी आणि मग संध्याकाळी मम्मी ही जाणार कीर्तनाला जाणार माझं पण नक्की नाही चला घरी. तर फॅमिली आम्ही आता चालू कीर्तनाला आणि ही पण आम्ही पण पोरं येणार आहेत मम्मी पप्पा कधी पुढे जाणार मी पाप्या जयदार जाण आणि आयन मागणे येणार आहे आणि फॅमिली आता कीर्तनाला गेल्यावर कंटिन्यू करतो. तोपर्यंत त्या पिढीचा का बसावं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वक्ता 2 तास बोलताना वक्ता 2 तासाच्या प्रत्येक सेकंदाचं मूल्य घेतो, पण बसलेल्या श्रोत्याच्या जीवनातले 2 तास जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या 2 तासाचं मूल्यही वक्त्यानं त्या व्यासपीठावर ज्ञानाच्या अंतःकरणामध्ये स्वतःला खऱ्या वर बोलून अंतःकरणाला हा प्रश्न विचारण्याचा काळाची गरज आहे. इतर धर्मांना दोष देऊन आपला धर्म कधी मोठा होणार नाही. आपल्या धर्माचं तत्वज्ञान जर आपण समजून घेतलं इतर धर्मांना दोष देण्याची आपल्याला गरज पडणार नाही. आता महिना झाला नाही मला त्या कोरोना कॉलेजवरती एका ताईने सेमिनार मध्ये मला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाला खरोखर मला विचार करायला भाग पाडलं. आपण आता रोज आपल्या मुलींना सांगतोय कुंकुला तुम्ही घरात कधी उलट फिरून बोलले पण आताच्या सुनेला जर एखादा शब्द पटला नाही ती लगेच उलट फिरून बोलायला मोकळी होते. आणि सध्या मग आम्ही असा आवाज उठवलाय की सध्याच्या मुली बी घडली. पण जर आपण खऱ्या अर्थानं सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून विचार केला तर ती मुलीचं मानसिकता अशी आहे की त्यावेळेसला कंट्रोल होत नाही, पण 10 मिनिटानं ती शांत अवस्थेने विचार करते त्यावेळेस मी असं बोलायला नको होतं, पण त्यावेळेस वेळ मात्र निघून गेलेली असते. असं का घडतं याचं 6 कारणापैकी एक कारण कुंकू आहे. कसं विज्ञानिष्ठपणे सांगतो, तुमच्या माझ्या घरातल्या आईला जगाच्या मालकाने सगळ्यात राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम. श्री हरीचे सजावते नाम देता तुकाचे जीवन करीची विश्व अंधे पूर्ण ब्रह्म उदरमरण हे गाणिके यज्ञक्रम बोला पुंडलिका गोरवे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भैरवनाथ भगवान की जय. आता चालले घरी. रवींद्र शेलार 501 रुपये. ₹100 देण्यात आलेले आहे. सुजित सतीश आईस्क्रीम पप्पा येतात म्हणून पप्पाची वाट बघत थांबले आणि आम्ही आता चालू. जाता जाता पप्पाने आईस्क्रीमच्या गाड्यावरती थांबवली गाडी. आईस्क्रीम मलाच गेलाय बाहेर. एवढ्या थंडीचा आईस्क्रीम खाणार का? आजारी पडशील की? संडे होया म्हणजे आईस्क्रीम खाली कमी काय कसं पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळ्यात तर आम्ही तर काही खातोच. आमचं तर हे डेलीच आहे. आम्ही असं आईस्क्रीम आम्हाला अशी आवड आहे. आम्ही अशी आजारी सगळं काय कसं किती पिशवी? 200 रुपये. कुठलं घेतलं? पिस्ता फ्लेवर. पप्पा तर काय खाणार नाहीत. टाके येतोय मित्रांसोबत आता आमची मज्जा.